राज्यात सध्या तुफान पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेकांच्या गाड्या पाण्यामध्ये बुडाल्या आहेत। आता अनेकांना प्रश्न पडलाय की आपल्या गाडीचा इन्शुरन्स कंपनी देणार की नाही, याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सौरभ भोळे आणि आपण पाहतात एबीपी माझा। मोटर विमा पॉलिसीमध्ये सर्व समावेश कव्हरेज असतं। त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्याचा पर्याय दिला जातो। सर्वसमावेशक कव्हरमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे कव्हर ऐच्छिक असल्यामुळे वाहनधारकांनी कागदपत्र काळजीपूर्वक वाचले पाहिजेत। सर्वसमावेशक विमा पॉलिसीमध्ये पूर, आग, भूकंप, चक्रीवादळ यांसारखे नैसर्गिक आपत्तीसाठी तसेच मानव निर्मित आपत्तीसाठी आणि अपघातासाठी सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते। त्याचवेळी थोडे कारचे पार्ट, कार इन्शुरन्स पॉलिसी पूर किंवा पाण्यात बुडून यांसारखे नुकसान कव्हर करत नाही। जर तुमचा वाहन बुडून किंवा वाहून गेलं तर इन्शुरन्स क्लेम करण्याची प्रोसेस काय आहे, स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया। अशा परिस्थितीमध्ये ताबडतोब विमा कंपनीला माहिती द्या आणि तुमच्या कार कंपनीला कळवा। कार बुडाली किंवा वाहून गेली, नुकसानाचे पुरावे गोळा करा। म्हणजेच काय, त्याचे व्हिडिओ किंवा फोटो ठेवा। कार नोंदणीचे प्रमाणपत्र, कार मालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स पॉलिसीचे कागदपत्र आणि कार नुकसानाचे फोटो, व्हिडिओ किंवा कागदी पुरावे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवा। जर तुमची गाडी पाण्यात बुडाली असेल तर तिला सुरू करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका। जास्ती साचलेल्या पाण्यामध्ये जर तुम्ही गाडी नेली तर हायड्रोलिकचा धोका होऊ शकतो। अशा परिस्थितीत इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास बांधील नाही, पण हे पण लक्षात ठेवा, जर ॲड ऑन म्हणून इंजिनचा कव्हर त्याची पॉलिसी घेतली असेल तर ही अट तुम्हाला लागू पडत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा।